ऑटो पहिले सर्व्हिसमध्ये पाहिजे ना. नाही आलं ते दाखवा. ऑटो मोड. आता आपल्याला बॅकवॉश मोड टाकू. 1 मिनिट टाईम येईल. बॅकवॉश सायकल, मॅन्युअल मोड, बॅकवॉश, परत ऑटो मोड. बॅकवॉश सायकल, बॅकवॉश मोड आपण ऑटो मोडवरती ठेवला आहे आणि बॅकवॉश चालू. बॅकवॉश सँड फिल्टर झाला आहे आणि रिन्सला रिगो ॲड आहे. आता परत आपण मॅन्युअलवरती घेऊ आणि तिकडे हँडल फिरू. हँडल फिरवल्यानंतर हा परत ऑटो मोडला जाईल. आता सँड फिल्टर रिन्स झाला आहे आणि कार्बन बॅकवॉशला जाणार. तर आपण आता हे मॅन्युअल मोडवरती घेतला आणि हँडल घुमवला कार्बनचा आणि परत आपण ऑटोवरती ठेवणार. परत बॅकवॉश मोड आणि हे बॅकवॉश मोडवरती जाणार. तर कार्बनचं बॅकवॉश चालू आहे. कार्बन बॅकवॉश झाला. आता कार्बन बॅकवॉश रिन्स होईल. पहिला ऑटोवरचं मॅन्युअलवरती घेणार, वाल फिरवणार. वाल फिरवल्यानंतर परत हा मॅन्युअलवरती ऑटोमध्ये जाणार. कार्बनचा रिन्स होणार. तर आता कार्बनचा बॅकवॉश रिन्स झालेला आहे आणि आता तो सर्व्हिस मोडवरती जाणार. तर आपण आता त्याला ऑटोवरती आहे तो मॅन्युअलवरती घेणार, वाल घुमवणार. त्याच्यानंतर हा बॅकवॉश वरचा काढणार आणि सर्व्हिसला टाकणार आणि हे ऑटोवरती टाकणार. हे लगेच आपल्याला रिजनरेशन सायकल मिळेल, रिक्वायर्ड रिजनरेशन. तर आपण आता रिजनरेशनला टाकूया. तर पहिले ऑटोवरती आहे त्याला मॅन्युअल मोड घेणार आणि हा सर्व्हिसवरती आहे तर हे रिजनरेशनला टाकणार आणि हा परत वाल घुमवणार. सोल्युशनमध्ये स्टेनर टाकणार आणि वाल घुमवल्यानंतर आपण ह्याला ऑटो मोड आहे, मॅन्युअल मोड आहे त्याला ऑटो मोड टाकणार. आता रिजनरेशन मोडवर जाईल. रिजनरेशन मोड स्विच महत्त्वाचा हाय लेवल. रिजनरेशन कंप्लीट, रिक्वायर्ड रिन्स, शॉर्पनर रिन्स. तर आता पहिले मी ऑटोवरती आहे त्याला मॅन्युअलवरती घेणार आणि जे वाल आपण रिजनरेशनवरती ठेवला होता हँडल ते आपण रिन्सवरती ठेवणार शॉर्पनरचा आणि परत आपण मॅन्युअल मोड आहे त्याला ऑटो मोड ठेवणार. आता शॉर्पनरचा आपल्या रिजनरेशन होऊन आपला रिन्स होते आणि हा स्विच आहे तो रिजनरेशनवरतीच राहील. तर आता आपली कंप्लीट झाली रिन्स आणि रिक्वायर्ड सर्व्हिस. तर आता आपण काय करणार, हे पहिले ऑटोवरती आहे त्याला मॅन्युअलवरती घेणार, सर्व्हिसला टाकणार. तिकडे जाणार आणि शॉर्पनरचा जो वाल आपण रिन्सवरती ठेवला होता तर त्याला आपण सर्व्हिसला ठेवणार. त्याच्यानंतर इकडे येणार आणि हे रिजनरेशनवरती होता त्याला सर्व्हिसवरती ठेवणार आणि ह्या मॅन्युअल मोडवरती होता त्याला ऑटो मोड करणार. तर आता इथं आपलं सर्व्हिस टाईम आला, सर्व्हिस मोडवरती गेला, चालू आहे आता. तर जोपर्यंत हे बॅकवॉश रेंजला येत नाही तोपर्यंत चालूच राहणार सर्व्हिस टाईम. चालू केला आहे का?